तर काँग्रेसमधल्या अनेक लोकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यावर अनेक बातम्या ऐकायला मिळतील। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे। तर भाजप सत्तेत राहणार नाही तेव्हा विखे पाटील कुठे जाणार? संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांना हा सवाल केलाय। अनेक लोकांची इच्छा आहे, कारण काँग्रेसकडे नेतृत्व कुठे राहिलं आता दुर्दैवानं त्याचा परिणाम आज उद्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दिसणारच आहे। नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला, त्यांच्यामध्ये चर्चा काय, वाटा कोणाला आणि घाटा कोणाला? न कार्यकर्त्याची चिंता आहे, ना त्यांना पक्षाची काही चिंता आहे। मला वाटतं त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत। लोकसभा जशा निवडणुका जाहीर होतील अनेक चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील। राधाकृष्ण पाटील यांनी अनेक पक्ष बदलले। ते शिवसेनेमध्ये होते, ते काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। तेव्हा असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतराविषयी फार जाण नसते, ते प्रकारची वक्तव्य करत असतात। त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेस पक्षात गेलेलं आहे। मग ते शिवसेनेत आले, मग भारतीय जनता पक्षात गेले, तर त्यांच्यावरती मी आता काय बोलणार? कोण जाते कोण राहते हे येणारा काळ ठरवेल। आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा।